तर हॅलो गाईज, काथवडवाडीमध्ये आज लग्न आहे आणि म्हणजे काथवडवाडीमध्ये लग्न ना आहे. अठरा नवरदेव आहे, नवरी खडकओळची आहे. तर लग्न खडकओळ लागणार आहे. तर आम्ही आता लग्नाला जातो. ये क्या हो गया ये तर पब्लिक हा आपला नाचायचा आव्हान आहे. इथे डीजे लागल्यावर आवडी डायरेक्ट 2-3 आवणार, डायरेक्ट 500-1000 पब्लिक एक साथ नाचायला येते. तर मित्रांनो, नाशिक ते ओझरखेड हा रस्ता आहे आणि तो रस्ता थोडासा खराब झाला आहे. तर नरेंद्र मोदी साहेबांना आपण कॉल केला आणि सांगितला का आमचा रस्ता खराब झाला आहे. तर साहेब बोलले का रस्ता मंजूर करतो आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 120 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झाला आहे आणि लवकरच तो रस्ता बनणार आहे. मित्रों में बोला था कि खड़कओहल में हम जा रहे हैं लगन के लिए. तो ये वहड़ है और खड़क भी है. ये खड़कओहल गांव है. इधर के घर देखो. और मैं क्या बोलना चाहूँ, खड़क गर्म होता है तो बहुत इधर वातावरण गर्म होता है. और जब ठंडी बजता है तब ये खड़क गार होता है, तब बहुत ठंडी बजता है. मतलब बहुत टेंशन है इस गांव में. अजीब जानवर है. स्प्राइट आहे, नाही तुम्ही दारू समजसाल बरं का. पोरगे हो, कधीतरी भेटा, मग सोबत बसू आपण. तर मित्रांनो, लग्न झाला खडकओहळचा. मस्त वांग्याची भाजी आणि उडदाची डाळ, भात, सगळं एकदम क्वालिटी स्वयंपाक बनवला आता. आणि काथवड पाडेल म्हणजे नवरदेव तड गेला म्हणजे पोरगी लगेच देऊन टाक जाते. कारण की काथवड पाडेमध्ये फार पाणी आहे. खडकओहळचं आमचं जुनं संबंध आहे. काथवड पाडचा कोण नवरदेव गेला लगेच पोरगी देऊन टाक जाते. अजिबात विचार नाही कर्ज, कारण की डायरेक्ट बटनावर पाणी येतं काथवड पाडे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा मस्तपैकी.